असं काही झणझणीत किंवा चमचमीत खाण्याची तुमची सुद्धा इच्छा होत असेल ना, तर असा अंडा घोटाला तुम्ही नक्की ट्राय करा. तर अंडा घोटाला बनवण्यासाठी मी इथे 6 अंडे घेतलेले आहेत. आता आपण ह्याला 4 उकडून घेऊया आणि 2चे आपण हाफ फ्राय करूया. आणि त्यासाठी मी इथे 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 4 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याला मी 2 भाग करून घेणार आहे. 1 चमच आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे ठेचून. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमच धनेपूड आहे. 1 चमच गरम मसाला, 1.5 चमच लाल मसाला आणि मी इथे पाव चमच हळद घेतलेली आहे. तर हे सर्व साहित्य आपण अंडा घोटाळ्यासाठी यूज करणार आहोत. तर चला आता वेळ न घालवता आपण अंडा घोटाळा कसा करायचा आहे मी तुमच्याशी शेअर करते. आता सर्वात अगोदर मी अंडे उकडवण्यासाठी ठेवणार आहे. मी याच्यामध्ये एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला लास्टला म्हणजे बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणून मी इथे कोथिंबीर सुद्धा घेतली आहे. तर चला आता अगोदर अंडे आपण उकडायला ठेवूया. तर 4 अंडे मी इथे उकडायला ठेवते आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण अंडे सोलायला इझी होईल, त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया. अंडे आता शिजवून झालेले आहेत. आता आपण त्याची साल वेगळी करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण पूर्ण अंडे सोलून घेऊया चारी पण. अशाच प्रकारे मी पूर्ण अंडे सोलून घेते. आता आपले अंडे सोलून झालेले आहेत. चला आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपली कढाई चांगली गरम झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये 4 चमच तेल टाकून घेऊया. इथे मी 4 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेऊया. आता कांदा आता चांगला तांबूस रंग येईपर्यंत ह्याला आपण परतून घेऊया. बघू शकता आता आपला कांदा मस्त असा ब्राऊन कलर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया. ह्याला 1 मिनिट मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट सुद्धा टाकून घेऊया. आणि आलं, लसूण, जिऱ्याच्या पेस्टने आपल्या अंडा घोटाळ्याला एकदमच चांगली चव येणार आहे, अप्रतिम. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जिरे सुद्धा मिक्स करून वाटण केलेलं आहे. आता हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. चांगलं मिक्स करून घेऊया हे. 1 मिनिटापर्यंत ह्याला पण आपण चांगलं परतून घेऊया. म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा पण असं चांगला हे झाला पाहिजे, भाजलेला पाहिजे आपल्याला. नाहीतर कांद्याचा असा आणि टोमॅटोचा कच्चासा वास येईल अंडा घोटाळ्यामध्ये आपल्या. तर टोमॅटो आणि कांदा आपला चांगला असा मिक्स करून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण कट केलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊया. तर इथे मी 2 भागामध्ये कट केलेल्या आहेत हिरव्या मिरच्या 4. हे पण आपण ह्याच्यात टाकूया. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये हळद सुद्धा टाकून घेऊया. तर मी पाव चमच हळद घेतलेली आहे. धनेपूड घेतलेला आहे 1 चमच. 1 चमच गरम मसाला. मिरची पावडर आहे 1.5 चमच. आणि चवीनुसार इथे मीठ सुद्धा घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. असं चांगल्या प्रकारे आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता आपल्या मसाल्याला मस्त असं भाजल्यामुळे चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आता पाणी ऍड करून घेऊया. आपण थोडंसं पाणी ऍड करूया. तर जास्त न करता मी इथे अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे. थोडंसं ह्याला एक अर्धा सेकंड आपण झाकण ठेवून घेऊया. आता आपण मसाला चांगला शिजवून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये आपली अंडे सुद्धा खिसून टाकूया.
तर अशा प्रकारे आपल्याला अंडे असे खिसून टाकायचे आहेत. एकदम मस्त दिसतोय पण आणि एकदम खुशबू पण याची एकदम अप्रतिमच येते. अशा प्रकारे सर्व अंडा घोटाळा आपण बनवून घेऊया खिसून. तर अशा प्रकारे आता आपले 4ही अंडे असं मी खिसून घेतलेले आहेत. ह्याला आपण आता थोडंसं मिक्स करून घेऊया. अंडा घोटाळा तर आपला तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हाफ फ्राय करून टाकूया. काय मस्त सुगंध येतोय याचा. आता ह्याला मी अर्धा मिनिट असंच झाकून ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर आता आपण अंडा फ्राय करायला घेऊया. आता अर्धा मिनिट झालेला आहे. आपण ढाकण उघडून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण पॅन मध्ये थोडंसं बटर टाकून घेऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये अंडा पण सोडून घेऊया. आता थोडंसं ह्याच्यावरती आपण लाल मसाला टाकून घेऊया. चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदम आता आपण अंडा ह्याच्यामध्ये परतून घेऊया. आता अशा प्रकारे ह्याला सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया. आता आपला अंडा घोटाळा मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता पॅन मध्ये आपण परत एकदा बटर टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण पाव सुद्धा फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण पाव गरम करून घेऊया. त्यावर सुद्धा थोडासा लाल मसाला टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. आता हा दोन्ही बाजूने आपण त्याला परतून घेऊया चांगलं. ह्या साईडनी पण आपण थोडंसं ह्याला बटर लावून घेऊया. थोडासा लाल मसाला टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता तयार झालेला आहे आपला पाव सुद्धा फ्राय करून मस्त. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. अंडा घोटाळा आपला तयार झालेला आहे. आपण त्याच्यावरती थोडीशी चीज सुद्धा असं खिसून टाकूया, जेणेकरून मुलांना अगदी खायला आणि चवीला सुद्धा चांगली लागते. एकदम मस्त अशी आपली अंडा घोटाळा झालेली आहे. तर तुम्हाला अंडा घोटाळा कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि एक लाईक तर झालीच पाहिजे.